बगदादहून आलेले आहेत. बगदादहून फिरत फिरत इथं दिल्लीकडे आले होते मखदूम शाह बाबा. त्यांच्याकडून मग असंच फिरत फिरत मग त्यांची 1400 पालखी अजमेर शरीफ होत मग ते इकडे आले होते. हे होते सगळं. हे बाबा म्हणले आम्हाला पाणी द्या, हे द्या. आम्ही त्यांची सेवा केली. मग त्यांना आम्हाला नियामत दिली ही. असं संत तुरक पीर बाबा यांनी दर्गा परिसरातील एका जागेवर समाधी घेतल्याची माहिती आहे. या घटनेला 855 वर्ष पूर्ण झाली. या उर्साचा मान हे रेंगे कुटुंबांकडे आहे. रेंगे कुटुंबांची 18वी पिढी सध्या सेवेचा मान बजावत आहे. येथे पुजारी म्हणून लिंबाजी राणाजी रेंगे. मित्रांनो, या दर्ग्याचे सेवेकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात या दर्ग्याचे इथं जे उरूस भरते त्याची थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव भगवान बाबूराव रेंगे. राहणार गुंडाळे, भवन, परभणी. तुराबुल हक शाह सय्यद शाह तुराबुल हक साहेब जे आहेत ते ह्याच्याहून आलेले, आपले ह्याच्याहून बगदादहून आलेले आहेत. बगदादहून फिरत फिरत इथं दिल्लीकडे आले होते मखदूम शाह बाबा. त्यांच्याकडून मग असंच फिरत फिरत मग त्यांची 1400 पालखी अजमेर शरीफ होत मग ते इकडे आले होते. मग आम्ही जे लक्ष्मण रेंगे म्हणून होते आमचे आजोबा पंजोबा, पूर्वज जे आमचे शेत होतं इथं 593 सर्वे नंबर. तर त्या सर्वे नंबरामध्ये आमचं ते हे लावलेलं होतं, विहीर होती, हे होते सगळं. हे बाबा म्हणले आम्हाला पाणी द्या, हे द्या. आम्ही त्यांची सेवा केली. मग त्यांना आम्हाला नियामत दिली ही. असं. तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून आम्ही सेवेकरी येतं. आमचे 855 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या. आतापर्यंत. आतापर्यंत आमचे 18 पिढ्या झालेल्या आहेत. 18 पिढ्या गेल्या. 18 पिढ्या झाल्या. 18 पिढीपासून तुम्ही सेवा करता? सेवा करतात आम्ही. 18 पिढ्या. 31 फेब्रुवारीपासून घुसळीचं पाणी करण्यात येते आणि 1 तारखेपासून मोठा सरकारी संदल निघतो. सरकारी संदलमध्ये म्हणजे अधिकारी कोण कोण येतात? अधिकारी कलेक्टर असतो. या उरूसमध्ये म्हणजे कसल्या प्रकारचे म्हणजे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात? आता ह्या झुलेचे कार्यक्रम वगैरे हे, त्याच्यानंतर कवाल्या वगैरे हे, ते नुमाशमध्ये पाहण्याकरिता इथं बाहेरचे लोक येतात. ते इथं जुनी परंपरा होती. इथं आपलं लोक समजा कोर्टामध्ये याच्यामध्ये काही कामं झाले तर ते लोक म्हणत होते की भाई माझं हे काम झालं ना, ही केस जिंकली मी, तर मी तुम्हाला दर्ग्याला कंदोरी करतो. हे असे नवस त्यांच्या पूर्ण होत होते. इच्छा पूर्ण होत होत्या. चादर वगैरे, गलप वगैरे हे ते चादर हे चढवतात, पेढे वगैरे हे ते. दर्शन घेण्याचं रात्री म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जे आता टाईम दिलेला आहे ते. आणि उर्सामध्ये कंटिन्यू असते का 24 तास? नाही, उर्सामध्ये चालूच असतो ना. कंटिन्यू चालू. दर्शन कधी येऊन घेऊ शकतो? दर्शन घेऊ शकतो.